नमस्कार. मी डॉक्टर दिग्गज दाप्ती देशमुख, बालरोग तज्ञ, धाराशिव येथे प्रॅक्टिस करतो. मागच्या 2 वर्षापासून अंकुर शिशुगृह नावाचा अनाथ मुलांचा प्रकल्प श्री कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव यांच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे. त्या प्रकल्पामध्ये 0 ते 6 वर्षे वयोगटातील अनाथ बालके जे रस्त्यावरती फेकलेले आहेत, कचरा कुंडीमध्ये टाकलेले आहेत किंवा कुमारी मातेचे आहेत किंवा कुटुंबाने नाकारलेले आहेत, अशी बालके कायदेशीर पद्धतीनं कोर्टाच्या आदेशानं आमच्याकडे येतात आणि त्याचा सांभाळ, त्यांचं रोजच्या सगळ्या गोष्टी आम्ही या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत असतो. ही संस्था सुरू करण्याच्या पाठीमाग जो उद्देश होता की यापूर्वी चाइल्डलाईन इंडिया फाउंडेशन ही जी केंद्र सरकारची संस्था आहे, त्या संस्थेचं धाराशिव जिल्ह्याचं डायरेक्टर म्हणून ते काम करत असताना 0 ते 18 वर्ष वयोगटातील जी लहान मुलं आहेत, त्यांची काही अडचणी आहेत, अशी मुलं आम्हाला या ठिकाणी भेटायचे. ते कचरा कुंडीत फेकून दिलेले असतील तर त्या मुलांचं पुढे काय करायचं, हा आमच्या समोर मोठा गंभीर प्रश्न होता. आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची संस्था कार्यरत नव्हती. अशी बाळ आम्हाला पंढरपूरला किंवा सोलापूरला नेऊन दाखल करावी लागायची. मग मी विचार केला की ही संस्था आपण का सुरू करू नये, आणि यामुळं मागच्या 2 वर्षापासून ही संस्था महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या गाईडलाईन प्रमाणे धाराशिवमध्ये सह्याद्री हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरती सुरू आहे. आतापर्यंत या संस्थेमध्ये 21 बालके दाखल झाली आणि त्यापैकी 10 बालकांचं हे पुनर्वसन झालेलं आहे दत्तक विधान कायद्याच्या अंतर्गत. भारतामध्ये बऱ्याचशा शहरामध्ये ज्या पालकांनी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे नोंदणी केलेली आहे, अशा पालकांना या संस्थेतनं 10 बालके आतापर्यंत दत्तक दिली गेलेली आहे. त्यातली बरीचशी म्हणजे डिटेल्स सांगायचं असेल तर एक बाळ ओरिसा राज्यामध्ये भुवनेश्वर या ठिकाणी आहे, एक बाळ आंध्र प्रदेशमध्ये भुवनेश्वरमध्ये आहे, एक बाळ नंदियाल आंध्र प्रदेशमध्ये आहे, एक बाळ वर्ध्यामध्ये गेलेला आहे, पुण्यामध्ये एक बाळ गेलेलं आहे, मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये 3 बाळ गेलेली आहेत, अहमदाबादमध्ये एक बाळ गेलेलं आहे. आणि ज्या पालकांना मूल पाहिजे दत्तक घेण्यासाठी अशी पालक केंद्र सरकारकडे नोंदणी करतात. www.cara.nic.in ही केंद्र सरकारची वेबसाईट आहे. त्या पोर्टलवरती ज्यांना बाळ दत्तक घ्यायचं आहे अशा पालकांची नोंद त्या ठिकाणी केली जाते. आणि यासाठी सुद्धा भारतीय दत्तक विधान कायदा 2015 आणि 2021 या अंतर्गत जे काही अटी आणि नियम आहेत त्या अंतर्गत इलिजिबल पालक आहेत, जे दत्तक घेण्यासाठी त्यांची कॅपॅसिटी आहे, अशा बालकांनाच केंद्र सरकारच्या गाईडलाईन प्रमाणे दत्तक दिलं जातं. यासाठी पालकांचा जो क्रायटेरिया आहे त्याप्रमाणे दोन्ही नवरा बायको जे आहेत, कुटुंब आहे, त्या दोघांचीही दत्तक घेण्यासाठी संमती असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी वयाचा क्रायटेरिया आहे, त्यांच्या उत्पन्नाचा क्रायटेरिया आहे आणि त्यांच्या आरोग्याचा क्रायटेरिया. कुठलाही जीवघेणा आजार, HIV सारखा किंवा कॅन्सर सारखा आजार त्या पालकापैकी कुणालाही असू नये आणि त्याची मानसिक परिस्थिती व्यवस्थित असावी, त्यांच्यावरती कुठलेही क्रिमिनल रेकॉर्ड असू नये, अशी अट या कायद्यामध्ये घातलेली आहे. तसेच वयाचा देखील क्रायटेरिया आहे की नवरा बायकोच्या वयाची बेरीज जर 80 वर्षे असेल तर त्यांना 0 ते 2 वर्षाचं बाळ दत्तक घेता येतं. नवरा बायकोच्या वयाची बेरीज जर 85 वर्ष असेल तर त्यांना 2 ते 4 वर्षाचं बाळ दत्तक घेता येतं. नवरा बायकोच्या वयाची बेरीज 90 वर्ष असेल तर 4 ते 18 वर्षाची त्यांची बाळ दत्तक घेता येतं. म्हणजे जवळपास 100 किंवा 110 टोटल दोन्ही नवरा बायकोच्या वयाची असेल तर 18 वर्षापर्यंतची बाळ दत्तक घेता येतात. तसेच या ठिकाणी सिंगल पॅरेंट आहेत, एकल पालक आहेत, मग महिला असेल किंवा पुरुष असेल, हे देखील दत्तक घेऊ शकतात. त्यासाठी देखील क्रायटेरिया आहे, वयाचा देखील क्रायटेरिया आहे. 40 वर्षाचा पुरुष असेल, महिला असेल ते 0 ते 2 वर्षाचे बाळ दत्तक घेऊ शकते. 45 वर्षाचा महिला किंवा पुरुष असेल तर ती 2 ते 4 वर्षाचं बाळ दत्तक घेऊ शकते. तसं 18 वर्षापर्यंतचे बाळ किंवा 18 वर्षाच्या वरचे देखील बाळ दत्तक घेण्याचा कायद्यामध्ये समावेश आहे. जर एकटी महिला असेल तर ती फक्त ती मुलाला किंवा मुलगा किंवा मुलगी दोघांनाही दत्तक घेऊ शकते. एकटा पुरुष जर असेल तर त्याला फक्त पुरुष जातीचं बाळ दत्तक घेता येतं. अशा पद्धतीनं केंद्रीय महिला बाल कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासनाचा महिला बाल कल्याण विभाग आणि जिल्हा लेव्हलचा महिला बाल कल्याण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प चालतो. मागच्या 2 वर्षापासून हा प्रकल्प आम्ही सुरू केलेला आहे. सह्याद्री हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या बाळाच्या आरोग्याची सगळी काळजी आम्ही मोफत त्या ठिकाणी करतो. त्या ठिकाणचे डॉक्टर्स आहेत, रोज सकाळ संध्याकाळ त्या बाळाचा राऊंड होतो. बाळाची तब्येत कशी आहे ते पाहिलं जातं. दर आठवड्याला त्या बाळाचं वजन कसं वाढतं ते सगळं चेक केलं जातं. त्यांच्या आरोग्याविषयी सगळ्या गोष्टीची आम्ही काळजी या ठिकाणी घेतो.
तसेच या ठिकाणचे आमचे 11 कर्मचाऱ्यांची टीम आहे. त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या बाळांची 24 तास देखरेख करण्याची जबाबदारी ही या संस्थेची आहे. म्हणजे मॉर्निंग शिफ्ट मध्ये काही केअरटेकर महिला आहेत, आफ्टरनून शिफ्ट मध्ये काही आहेत आणि नाईट शिफ्टला देखील या ठिकाणी महिला आहेत. तसेच आमच्या कॉर्डिनेटर आहेत, त्या ऑनलाईन सगळं गव्हर्नमेंटची पोर्टलवरती कॉर्डिनेट करायचं काम करतात. गव्हर्नमेंटचे सगळे डॉक्युमेंट्स असतील, लिगल फॉर्मॅलिटीज असतील, या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचं काम करतात. तसेच शासकीय रुग्णालय असतील आणि शासकीय अधिकारी असतील जे ह्या प्रकल्पाशी संबंधित आहेत, त्याच्याशी संयोजन करण्याचं आणि त्यांचं कॉर्डिनेशन करण्याचं काम देखील संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. या ठिकाणी जी वकील आहेत, या संस्थेच्या कामामध्ये दत्तक विधान कायद्यासाठी मदत करणारे जे वकील आहेत ते देखील आम्हाला मदत करतात. या ठिकाणचे जे सोशल वर्कर आहेत ते देखील या ठिकाणी मदत करतात. समाजामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत या गोष्टीची माहिती व्हावी, अवेअरनेस व्हावा, त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत आहोत. या अवेअरनेसचा एक आम्हाला एकच उद्देश आहे की समाजामध्ये जर असं कुठं बाळ आढळलं, कचरा कुंडीत फेकून दिलेला असेल किंवा अनैतिक संबंधातून जन्मलेला असेल, कुमारी मातेचा असेल, तर त्याचा जीव न घेता किंवा त्याला मारून न टाकता आपल्या भागामध्ये काही ठिकाणी अशा प्रथा आहेत की एखादी कुमारी माता असेल किंवा अनैतिक संबंधातून जन्मलेलं बाळ असेल तर त्याला गपचूप पद्धतीनं किंवा जिवंत पुरून टाकणं किंवा मारून टाकणं किंवा त्या कुमारी मातेला किंवा ह्याला आत्महत्येला प्रवृत्त करणं, हे न होता त्या बाळाला आपल्याला जीवनदान देण्याचं काम जास्तीत जास्त लोकांच्या हातून व्हावं, यासाठी आम्ही सर्व लोकांपर्यंत ही गोष्टी माहिती पोहोचावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि आज आपण सर्वजण आलात, आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जर मेसेज गेला तर जी जन्माला येणारं बाळ असेल त्याचा जीव वाचावा. आणि जे कुटुंब आहेत ज्या कुटुंबामध्ये बाळ जन्माला येत नाही, ते बाळ भरपूर ट्रीटमेंट घेऊन, इन्फर्टिलिटीच्या केसेस आहेत ज्यांना ट्रीटमेंट घेऊन देखील बाळ होत नाही, अशी भरपूर पालक त्या बाळांना दत्तक घेण्यासाठी उत्सुक आहेत, केंद्र सरकारकडे वेटिंगमध्ये आहेत. आजच्या तारखेला जर सांगायचं झालं तर जवळपास संपूर्ण भारतामधून 30,000 पालके हे बाळ दत्तक घेण्याच्या वेटिंग लिस्टमध्ये आहे. आतापर्यंत जे आपल्याकडनं 10 पालखी दत्तकला गेलेली आहेत त्यातल्या पालकांनी कमीत कमी 4.5-5 वर्षापूर्वी नोंदणी केलेली होती, त्यामुळे त्यांचा आत्ता नंबर या ठिकाणी लागलेला आहे. आणि ते जे दत्तक घेऊन गेलेले पालक आहेत किंवा ते बाळ आहे ते चांगल्या फॅमिलीमध्ये आणि आनंदामध्ये त्या ठिकाणी राहतात. या ठिकाणी बाळ जी येतात त्या बाळाचा प्रत्येकाचा इतिहास वेगळा आहे, फॅमिली बॅकग्राऊंड वेगळी आहे आणि त्यांचं कायदेशीर प्रक्रिया वेगळी आहे. काही कुमारी मातेची बाळ आहेत, काही घटस्फोटित कुटुंबातील लोकांनी सांभाळायला नकार दिलेले बाळ आहेत किंवा घरच्या अत्यंत नाजूक परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती नाही आणि सतत होणारी मुलगी आहे. आपल्याकडे काही केसेस असे आलेले आहेत की गरीब परिस्थितीमध्ये चौथी मुलगी झाली, स्वतःहून आईनं आणून दिलेलं एखादं बाळ देखील या संस्थेमध्ये आलेलं. आपल्या संस्थेमध्ये काही बाळ असे आहेत की त्या बाळाला व्यंग आहे किंवा शारीरिक त्याची वाढ झालेली नाही, मेंदूची वाढ झालेली नाही, असे देखील बाळ पालकांनी स्वतःहून या ठिकाणी आणून दिलेले आहेत. आणि ही संस्था आणि या संस्थेचे कर्मचारी आनंदाने त्या बाळाचं देखभाल करतात, त्याचा औषधोपचार करतात, त्याची फिजिओथेरपी करतात, त्याला जे काही लागतं त्या सगळ्या गोष्टी या संस्थेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. या संस्थेमध्ये आताच आपण पाहिले की एक अंध बाळ आहे, जन्मतः अंध बाळ आहे, जे की जन्मल्यानंतर आठवडाभरामध्ये या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्या बाळाचा देखील सर्व संगोपन आणि सर्व ट्रीटमेंट या हॉस्पिटलच्या माध्यमातून, या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. भारतीय दत्तक विधान कायद्याच्या अंतर्गत जे स्पेशल चाइल्ड आहेत, जे अपंग आहेत किंवा ज्यांना दिसत नाही किंवा कोणाला हात नाही, पाय नाही, मुख आहे, बाहेर आहे, असे स्पेशल चाइल्डच फक्त भारताच्या बाहेर दत्तक जाऊ शकतात. हे कायद्यामध्येच प्रोव्हिजन आहे. जे सदृढ बालक आहेत, चांगली बाळ आहेत, ते भारतामध्येच राहिली पाहिजे असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे जी चांगली बाळ आहेत ती भारतामध्ये दत्तक दिली जातात. भारतामध्ये देखील स्पेशल चाइल्ड दत्तक घेणारे पालक आहेत, त्यांना देखील दत्तक दिलं जातं. आपल्याकडची एक जी छोटं बाळ आहे ते बाळ कदाचित अमेरिकेमध्ये सुद्धा दत्तक जाण्याची शक्यता आहे, कारण तशा पद्धतीचा केंद्र सरकारकडून या संस्थेला मेल आलेला आहे. त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ऍटलिस्ट 10 महिने तरी लागतील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते बाळ कदाचित अमेरिकेमध्ये जाऊन अमेरिकन नागरिक होऊ शकतं. आणि या संस्थेमधनं जी बाळ दत्तकला गेलेली आहेत ती खूप चांगल्या कुटुंबामध्ये, आर्थिकदृष्ट्या चांगल्या कुटुंबामध्ये, चांगल्या सुशिक्षित घरामध्ये, उद्योगपतींच्या घरामध्ये, चार्टर्ड अकाउंटंटच्या घरामध्ये, सॉफ्टवेअर इंजिनियरच्या घरामध्ये ही बाळ आतापर्यंत गेलेली आहेत
दत्तक विधान कायद्याच्या अंतर्गत केलेली आहे. दत्तक घेण्यामध्ये मुलांचं प्रमाण जास्त आहे का मुलीचं प्रमाण जास्त आहे? दत्तक घेण्यामध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे, कारण पालकांची मागणी ही मुलींसाठी जास्त आहे. या संस्थेमध्ये जी काही बाळ येतात त्यांचा जात, धर्म किंवा त्याचं कुठलीही गोष्ट या ठिकाणी नमूद केलेली नसते. या ठिकाणी फक्त पुरुष जातीचं बाळ आणि स्त्री जातीचं बाळ याच गोष्टीला शासनाच्या माध्यमातून, या संस्थेच्या माध्यमातून दखल केली जाते. अनुदान काय आहे का? या प्रकल्पाला कुठलंही शासकीय अनुदान नाही. हा प्रकल्प जो चालू आहे तो लोकसहभागातून आणि संस्थेच्या स्वखर्चातून हा प्रकल्प चालू आहे. आपल्या माध्यमातून मी समाजाला या ठिकाणी विनंती करू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये असा प्रकल्प सुरू करण्यासाठी खूप मोठी अडचण होती आणि हे शोधलक्ष्य डॉक्टर रमेश दापटे सर यांच्या माध्यमातून या समितीने सुरू केलेलं आहे, उचललेलं आहे. जास्तीत लोकांनी या प्रकल्पाकडे मदतीचा हात द्यावा, मदत द्यावी, फुल नाही फुलाची पाकळी द्यावी, जेणेकरून त्या बाळांचं पुढचं जे आयुष्य आहे ते चांगलं सुखकर करण्यासाठी, त्याचं पुण्य वाटून घेण्यासाठी सर्व समाजाने आपल्याला एकत्र येणं गरजेचं. सर, कारा पोर्टलवर नोंदणी आणि ही प्रक्रिया पूर्ण होण्यास किती कालावधी लागतो? कारा पोर्टलवरती ज्यावेळेला नोंदणी होते त्यावेळेला त्या पालकांचं पूर्ण होम स्टडी रिपोर्ट केला जातो. त्या पालकांचे सगळे इन्कम टॅक्स रिपोर्ट, त्यांचे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स, त्यांचे ब्लड टेस्ट, त्यांची HIV तपासणी, त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांच्या फॅमिलीचं कन्सेंट, त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन, त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड हे जमा करण्यासाठी त्या पालकांना ऍटलिस्ट 3 आठवड्याचा वेळ लागतो. जेवढं म्हणजे कमीत कमी 3 आठवड्याचा वेळ लागतो. त्या पालकांनी, त्या कुटुंबाने जर कागदपत्र लवकर आणून दिले 48 तासामध्ये त्याची नोंदणी होते आणि त्याचं व्हेरिफिकेशन होण्यासाठी आपल्या संस्थेचे कर्मचारी त्या एरियामध्ये जाऊन त्या कुटुंबाचा, त्या फॅमिलीचा होम स्टडी करतात. आजूबाजूला समाजामध्ये त्यांची काय प्रतिष्ठा आहे, आजूबाजूच्या लोकांमध्ये त्यांचं कसं वागणं आहे, त्यांचं काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का, त्यांचं काही त्यांचं समाजामध्ये स्थान कसं आहे, या पद्धतीचा देखील रिपोर्ट या संस्थेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सबमिट केला जातो. मूल दत्तक दिल्यानंतर आपली संस्थेचा फॉलोअप कसा घेते, तुम्हाला आता सांभाळत असेल का? मूल दत्तक केल्यानंतर बाळ ते सज्ञान होईपर्यंत, 18 वर्षाचं होईपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून फॉलोअप घेतला जातो. ते बाळ ज्या जिल्ह्यामध्ये गेलेलं आहे त्या ठिकाणी देखील ती बाल कल्याण समिती आहे, महिला बाल कल्याण विभाग आहे आणि अशा प्रकारची जी संस्था आहे, स्वयंसेवक आहे, ते देखील त्या ठिकाणी होम व्हिजिट करून त्या बाळाची फॉलोअप घेतात, त्याची दखल घेतात. ते बाळ व्यवस्थित आहे का हे पाहिलं जातं आणि ते जे पालक आहेत ते पालक इथून बाळ घेऊन गेल्यानंतर त्यांचा आणि या संस्थेचा एक प्रेमाचं नातं असल्यामुळे ते पालक देखील स्वतःहून बाळाची व्हिडिओ असतील, काही घरचे कार्यक्रम असतील, फोटोग्राफ्स असतील, ते आम्हाला सांगत असतात. आमच्या संस्थेच्या वतीने त्यांना व्हिडिओ कॉल केला जातो, बाळाची माहिती घेतली जाते. बाळाचे जे डॉक्टर आहेत त्या शहरातले, त्या डॉक्टरांसोबत आमचा संपर्क होतो. बाळाची वाढ व्यवस्थित होते का, बाळाचं पालन पोषण व्यवस्थित होतं का, हे आम्ही त्या डॉक्टरांसोबत सुद्धा बोलून त्याचा फॉलो. सध्या डेथ नाही झालेली आतापर्यंत त्याच्यामध्ये काही बालक ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये देखील आपल्याकडे निवारायला येतात. आपल्या भागामध्ये तुळजापूरला बालभिक्षेकऱ्यांचं प्रमाण भरपूर आहे, त्यामुळे ज्यावेळेला पोलिसांची किंवा महिला बाल कल्याण विभागाची त्या ठिकाणी रेड होते त्यावेळेला जी बालभिक्षेकरी आहेत त्या बालभिक्षेकरांना पकडून आणलं जातं. अशा बालभिक्षेकरांना ठेवण्यासाठी 0 ते 6 वर्षे वयोगटातली जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी निवारा देण्याचं काम संस्था करते. आतापर्यंत 4 बालभिक्षेकरी या ठिकाणी शासनाच्या वतीनं आणून ठेवले गेले. पालकांकडनं लिगल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आणि 8-10 दिवसानंतर, 15 दिवसानंतर ते पालक केंद्र महाराष्ट्र शासनाकडे त्यांचा ऍफिडेव्हिट देऊन यापुढे हे बाळ भीक मागणार नाहीत याची हमी दिल्यानंतर कोर्टाने त्यांना आदेश दिला आणि ती बाळ या ठिकाणी घेऊन गेली. काही गोष्टी अशा आहेत की एका कुटुंबामध्ये एका महिलेनं आत्महत्या केली. ते बाळ त्यावेळेला 6 महिन्याचं होतं आणि त्या महिलेच्या माहेरच्या लोकांनी त्या सगळ्या कुटुंबावरती पोलीस केस केली. आत्महत्येस प्रवृत्त केला म्हणून गुन्हा दाखल झाला. त्या बाळाच्या घरातले सगळे आई, वडिलांच्या बाजूचे सगळे लोक जेलमध्ये होते. त्या बाळाला सांभाळायला त्या आईच्या घरच्यांनी नकार दिला. अशा वेळी देखील कोर्टाने त्या बाळाची तात्पुरत्या निवासाची सोय या ठिकाणी केली होती. त्या कुटुंबाला जामीन मिळायला जवळपास 2.5-3 महिने लागले. ते बाळ 3 महिन्यासाठी या संस्थेमध्ये दाखल झालं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्याची काळजी आम्ही या ठिकाणी घेतली. दत्तक प्रक्रियेमध्ये सध्या काय प्रामुख्याने अडचणी आहेत असं तुम्हाला वाटतं? दत्तक प्रक्रियेमध्ये तसं पाहिलं तर आता सध्या प्रत्येक कुटुंबामध्ये 1 किंवा 2 मुलं असतात. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये 2, 4, 5, 8 मुलं असायची आणि कुटुंबातल्या नात्यामध्ये दत्तक घेण्याचा प्रकार पूर्वीच्या काळी जास्त होता.
परंतु आता प्रत्येक कुटुंबामध्ये मुलांची संख्या कमी आहे आणि न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे, त्यामुळे त्यांना दत्तक घ्यायचं असेल तर ते दत्तक मिळत नाही. त्यामुळं बरेचसे जे पालक आहेत ते दत्तक घेण्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये आहेत. ते गव्हर्नमेंटकडे पोर्टलवरती नोंदणी करून वेट करतात. हा सगळ्यात मोठा अडचणीचा विषय. 0 ते 6 वयोगटातले जे बालक असतात त्यांना म्हणजे आईचं दूध फार महत्वाचं असतं. मग आपण एक विशिष्ट पावडरचा उपयोग करतो. मग पुढं त्यांचा त्या पावडरचा उपयोग करून त्याचा सांभाळ झाल्यामुळे त्यांचं ते पुढे त्यांच्या भविष्यावर काय त्या परिणामावर नाही, हे आपण बाळाला जे दूध पाजतो ते शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करून स्टडी करूनच ते मिल्क फॉर्म्युला बनवलेला आहे. परंतु आईचं दूध हे अमृतच आहे. ज्या बाळाला आईचं दूध भरपूर प्रमाणामध्ये मिळालेलं आहे त्या बाळाला भविष्यामध्ये डायबिटीस आणि ब्लड प्रेशर होण्याचा धोका कमी असतो. परंतु आता ह्या कंडिशन मध्ये नियतीपुढे आपल्याला काही बोलता येत नाही. परंतु जे काही आपण पावडरचं दूध पाजतो ते आईच्या दुधामध्ये जे घटक आहेत, जो फॉर्म्युला आहे त्या पद्धतीनेच बनवलेलं आहे दुधाचं. त्यामुळे बाळाला कुठल्या गोष्टी अडचणी. आपल्या म्हणजे ह्या सगळे आतापर्यंत जी फीस बालक आले त्याच्यामध्ये विदारक परिस्थिती अशी 2000 खूपच विदारक परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये आले 2 उदाहरणं. एक मला या ठिकाणी सांगावं वाटतं की एक बाळ आपल्याकडे असं होतं की आंतरजातीय प्रेमविवाह झालेला होता. दोघांचंही वय 18-21च्या दरम्यान असणार आहे. आणि लग्न झाल्यानंतर त्यांनी एका बाळाला जन्म दिला. ते बाळ 9 महिन्याचं असताना त्या बाळाची आई दुसऱ्या एका व्यक्तीसोबत पळून गेली आणि आंतरजातीय प्रेमविवाह असल्यामुळे कुठल्याही नातेवाईकांनी त्यांना सपोर्ट केला नाही. त्या बाळाच्या वडिलांनी 2-4 दिवस त्या बाळाला सांभाळलं, परंतु कुणाचाही सपोर्ट नसल्यामुळं आणि त्या गोष्टीमुळं त्यांनी विचार केला आणि सगळ्या कायद्याचा अभ्यास केला. त्या बाळाच्या वडिलांनी स्वतःहून या ठिकाणी बाळाला आणून सरेंडर केलं. सगळ्यात मला वाईट वाटली किंवा आतापर्यंतची गोष्ट. आणखी एक केस आहे. एक महिला आपल्याकडं स्वतःहून बाळाला घेऊन आली. त्यावेळेला तिच्याकडं पाहिलं तर तिची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती. तिला चांगली साडी देखील तिच्या अंगावर नव्हती. तिला 4थी मुलगी झाली होती. पहिल्या 3 मुली होत्या आणि तिचा नवरा दारोडा होता, भाऊ दारोडा होता. ती दुसरीकडं काम करून स्वतःचं गुजराण करायची आणि अशा वेळेला 4थी मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मुलीचं पालन पोषण आपण करू शकणार नाही. त्यामुळे ती माता या ठिकाणी स्वतःहून आली आणि त्या स्वतःच्या मुलीला स्वतःच्या हाताने कोर्टाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी सरेंडर केलं आणि ती निघून गेली. त्याचा बाळ आपल्याकडे ज्यावेळेस संस्थेकडे तिथं जातो म्हणजे सोपवलं जातं आपल्या संस्थेकडे तर ते पालक किंवा ती व्यक्ती परत बाळाला घेऊ शकते का? किंवा कायद्यामध्ये असं आहे की जर स्वतःहून आणून दिलेलं बाळ असेल तर कायद्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे की त्याला वेटिंग पिरियड हा 60 दिवसाचा आहे. 60 दिवसामध्ये जर त्या आणून सोडून दिलेल्या पालकांना वाटलं की आपल्याला हे बाळ परत घ्यायचंय तर ते कोर्टाकडे जाऊन शासनाकडे दाद मागू शकतात. 60 दिवसाच्या आतमध्ये जर त्यांचा अर्ज कोर्टाने मंजूर केला तर त्यांना त्यांचं बाळ दिलं जातं. 60 दिवसाच्या नंतर ते बाळ शासनाची मालमत्ता होते. त्यामुळे ते जे पालक आले त्याला क्लेम केला तरी त्यांना ते बाळ कायद्याप्रमाणे देता येईल.